नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 2 जून 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट, त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण जे विश्लेषण केलं होतं आजच्यासाठी, त्यामध्ये मी तुम्हाला काही लेवल्स दिल्या होत्या. पहिली लेवल होती 23,605 ची, दुसरी लेवल होती 23,685 ची आणि तिसरी लेवल होती 23,745 ची. आणि तुम्हाला सांगताना जसं सांगितलं होतं की हा जो पहिला भाग आहे म्हणजे 23,605 पासून 23,685 पर्यंत हा रेझिस्टन्स झोन 1 आहे. आणि हा जो भाग आहे 23,685 ते 23,745 हा रेझिस्टन्स झोन पार्ट 2 आहे. तर ह्या दोन रेझिस्टन्स झोन मध्ये काय होऊ शकतं? मी सांगताना जसं सांगितलेलं की किंमत ह्या एरियामध्ये येऊन पुन्हा खाली जाऊ शकते. ओके. आणि आज तुम्हाला अगदी अक्षरशः तसंच बघायला मिळालं. आपल्या परफेक्ट ह्या ज्या लेवल्स होत्या रेझिस्टन्स झोनच्या, त्या एरियामध्ये किंमत आली देखील. गॅप अप ओपन झालं आज. गॅप अप ओपन जरी झालं असलं तरी मी जेव्हा लाईव्ह मार्केट अपडेट देत असतो, आपले ज्यांनी ज्यांनी यूट्यूब चॅनल मेंबरशिप घेतली आहे किंवा आपले प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत किंवा पेड कोर्सचे सदस्य आहेत, ज्यांना मी अपडेट देत असतो त्यांना सांगितलं होतं की जरी इथे गॅप अप ओपन होत असला तरी हा जो रेझिस्टन्स झोन आहे या रेझिस्टन्स झोन मधून रेझिस्टन्स घेतला जाण्याची शक्यता आहे आणि किंमत खाली जाऊ शकते. तुम्ही बघू शकता इथे ओपन झालं, पहिल्यांदा वर जायला लागलं, अगदी ही लेवल जी होती 23,685 ती पार झाली आणि अगदी 23,720 च्या सुद्धा वर किंमत गेली होती. मात्र त्यानंतर अचानक सेलिंग स्टार्ट झालं आणि किंमत तुम्ही बघू शकता की ही जी लेवल होती 23,605, पहिल्या 15 मिनिटातच त्याच्या खाली येऊन किंमत क्लोज झाली. म्हणजे तुम्ही जर पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ही शूटिंग स्टार कॅन्डल बनली. आणि त्याच वेळेला मी खालच्या बाजूची तीनही टार्गेट दिलेली होती. तुमच्या लक्षात आलंच असेल की पहिल्या अर्ध्या तासातच मी खालच्या बाजूची सगळी टार्गेट दिलेली होती. पहिलं टार्गेट होतं 23,475, दुसरं टार्गेट होतं 23,325 आणि तिसरं टार्गेट होतं 23,215. बघू शकता की इथून किंमत खाली आली, एकदा बाउन्स झाला, या लेवलला जायचा प्रयत्न झाला, मात्र इथे रेझिस्टन्स घेऊन पुन्हा किंमत खाली आली, पुन्हा थोडासा बाउन्स झाला, परत किंमत खाली आली आणि शेवटी अगदी तुम्ही इथे बघू शकता की ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हे पहिलं टार्गेट आलं. पण आपण जे ॲस्ट्रोलॉजीनुसार विश्लेषण करतो, कायम लक्षात ठेवा मी विश्लेषणामध्ये लेव्हल्सला जास्त महत्त्व दाखवतो. पण ह्या लेव्हल्स कशा आलेल्या असतात? या लेव्हल्स ॲस्ट्रोनुसार आलेल्या असतात. पण मी ॲस्ट्रो ॲस्ट्रो असं जास्त त्याचा डंका वाजवत नाही. याचं कारण असं असतं की असं एक म्हटलं जातं किंवा मी जिथे शिकत होतो त्यावेळेला किंवा मी ते कायम ऐकतो की ॲस्ट्रोलॉजी चुजेस इट्स पीपल. म्हणजे काय? तर ॲस्ट्रोलॉजी स्वतःहून माणसं निवडते. आता मी जे हे सगळं विश्लेषण करतोय तुमच्यापैकी काही जणांना कदाचित पटणार पण नाही. बरोबर? ज्यांना पटेल त्यांना त्याचा अनुभव लगेच बघायला मिळेल आणि हे अनुभव आपल्याला, आणि माझा अजिबात असा दावा नसतो की मी 100% एकदम ॲक्युरेटच ॲनालिसिस करतो. बरोबर? मी सांगतानाच सांगतो की आपलं हे जे काही विश्लेषण आहे आणि ही जी काही आपली सिस्टीम आहे, ही सिस्टीम 90 ते 95% पर्यंत ॲक्युरेटली आपल्याला रिझल्ट देऊ शकते, असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. येणाऱ्या काळात आपण
चेक करू शकतो की कसं होतंय. एखाद्या वेळेला कधीतरी चुकणारच आहे, बरोबर? आणि बाकीच्या वेळेला आपलं जे प्रिडिक्शन असतं किंवा ह्या ज्या लेवल्स असतात, ह्या एकदम ॲक्युरेटली काम करतात, असा माझा मागच्या जवळ-जवळ 4-4.5 वर्षातला अनुभव आहे. आता ह्याच्यामध्ये 2 वर्ष ॲक्चुअल मी काम करतोय आणि 2 वर्ष जर बघितलं, तर बॅक टेस्टिंगचा डेटा मी चेक केलेला आहे आणि त्यामुळे मी हे सांगतो, की ह्या पद्धतीनं मार्केटमध्ये आपल्याला काम होताना बघायला मिळतं. आता तुम्ही इथे बघितलं, की ही सर्व टार्गेट तर आली, बरोबर? पहिलं टार्गेट आलेलं आहे. तुम्ही जर बँक निफ्टीमध्ये गेलात तर तिन्ही टार्गेट आलेली आहेत. पण निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये बघितलं तर पहिलं टार्गेट आलंय, दुसऱ्या टार्गेटच्या बऱ्यापैकी जवळपास पोहोचलोय असं आपण म्हणू शकतो. 23,360च्या आसपास लो बनवलेला आहे आणि 23,325 हे आपलं दुसरं टार्गेट होतं. आता हे झालं आज काय झालं. आता आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे, उद्या निफ्टी फिफ्टीच्या विकली ऑप्शन एक्सपायरीच्या दिवशी काय होऊ शकतं. आता त्याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की उद्या एक्सपायरी आहे. एक्सपायरी असल्यामुळे दोन्ही बाजूंना मूव्हमेंट होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण हे जे शॉर्ट टर्मचं ॲनालिसिस करतोय, या शॉर्ट टर्मच्या ॲनालिसिसमध्ये ह्याच 3 फायनल टार्गेट लेवल आहेत, जिथपर्यंत निफ्टी शॉर्ट टर्ममध्ये खाली जाऊ शकतं आपल्या सिस्टीमनुसार. आता ह्याचा सुद्धा अर्थ असा नाही की बरोबर इथपर्यंतच येणार दरवेळेला आणि इथूनच बरोबर वर जाणार, असा त्याचा अर्थ नाहीये. तर आपल्या सिस्टीमनुसार खाली जाताना पहिल्या टार्गेटला जास्त महत्व आहे. पहिलं टार्गेट आपलं आलेलं आहे. ह्यानंतर दुसरं टार्गेट येईल का, तिसरं टार्गेट येईल का, ह्याच्यासाठी आपल्याकडे एक सोपी सिस्टीम आहे. सोपी सिस्टीम काय आहे? सिस्टीम अशी आहे की जोपर्यंत आता डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही. डब्ल्यू पॅटर्न म्हणजे काय? आता इथे बघा, इथे तुम्हाला कदाचित डब्ल्यू पॅटर्न सारखं चित्र दिसायला लागलं होतं. इथून खाली आलं, हे वर गेलं, परत इथून खाली आलं, परत वर जायला. इथे डब्ल्यू पॅटर्न तयार व्हायला लागला होता. प्रत्यक्षात कधी झाला असता जर तो ह्या लेवलच्या वर गेला असता तर. पण असं होणार नव्हतं, कारण आपल्याला हे खालचं टार्गेट तोपर्यंत आलेलं नव्हतं. आता पहिलं टार्गेट आलेलं आहे. कदाचित दुसरं टार्गेट पण येईल, कदाचित तिसरं टार्गेट पण येईल, कदाचित ह्याच्या खाली सुद्धा जाईल. ही पण शक्यता असते. आपला अजिबात असा दावा नसतो की हे 3 टार्गेट शेवटची दिली आहेत म्हणजे ह्या 3 टार्गेट पर्यंतच किंमत राहील. ह्यापेक्षा सुद्धा खाली जाऊ शकते. कारण लाँग टर्म मध्ये बघितलं तर आणखीन खाली जायला सुद्धा थोडा स्कोप आहे. पण ह्याचा अर्थ लगेच ती जाणार आहे का? तर ते आपल्याला उद्या कळेल. आता आपल्याला काय चेक करायचं आहे? जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनत नाही. समजा उद्या काय झालं, थोडंसं आणखीन खाली आलं म्हणजे ही किंमत खाली आली, परत एक बाउन्स आला, त्यानंतर परत खाली आलं आणि परत दुसरा बाउन्स आला आणि असा डब्ल्यू पॅटर्न बनला, तर ह्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी खात्री होऊ शकेल की आता हे जे शॉर्ट टर्म मध्ये मागच्या 2-3 दिवसापासून 4 दिवसापासून जे काही सेलिंग येत आहे, हे आता थांबेल आणि आपल्याला आता तेजी बघायला मिळेल. डब्ल्यू पॅटर्न कुठे बनतोय? कदाचित आहे इथेच बनेल, कदाचित ह्या खालच्या भागात बनेल, कदाचित किंमत आणखीन खाली जाऊन इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनेल, कुठेही बनू शकतो. जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न आता बनणार नाही, तोपर्यंत हे सेलिंग कंटिन्यू राहू शकतं. एवढं सोपं साधं आपल्याला विश्लेषण ह्यामध्ये जरी लक्षात ठेवलं, म्हणून मी इथे सुद्धा तुम्हाला काही ॲस्ट्रॉलॉजीच्या फार मोठ्या संकल्पना सांगत नाहीये. एकदम सोपं आपलं प्राइस ॲक्शनची संकल्पना सांगतोय, की ज्या वेळेला ह्या झोनमध्ये किंवा ह्या झोनच्या खाली डब्ल्यू पॅटर्न बनेल, तोपर्यंत ही मंदी चालू राहणार. ज्या क्षणी डब्ल्यू पॅटर्न बनेल, त्यानंतर तेजी व्हायला सुरुवात होणार. आता ती किती होईल, काय होईल, जेव्हा तो डब्ल्यू पॅटर्न बनायला लागेल, त्यानंतरच मी तुम्हाला सांगू शकतो. आणि ते तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये जर अपडेट पाहिजे असेल, तर तुम्ही काय करू शकता, आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. अर्थात रोजच्या विश्लेषणामध्ये अजून ते डब्ल्यू पॅटर्न झालेलाच नाहीये तयार, तर तोपर्यंत आपल्याला त्याचं काही टार्गेट किंवा बाकीच्या गोष्टी इथे सांगता येत नाहीत, बरोबर? तर त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की आता उद्यासाठी आपल्याला विश्लेषण कसं करायचंय. हे झालं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण. आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये तुम्हाला आठवत असेल तर ह्या 3 लेवल दिलेल्या होत्या. 54,375 पहिली लेवल होती. दुसरी लेवल जर बघितली तर तुम्हाला 54,540 होती. तिसरी लेवल होती 54,670 आणि हा रेझिस्टन्स झोन म्हणून सांगितला होता. हा पहिला भाग जो आहे, पहिला झोन जो आहे तो रेझिस्टन्स झोन 1 सांगितला होता, हा रेझिस्टन्स झोन 2 सांगितला होता, बरोबर? आता तुम्ही जर बघितलं, गॅप अप ओपन झाली, रेझिस्टन्स 1 मधनं रेझिस्टन्स झोन 2 मध्ये पण गेली किंमत आणि त्यानंतर सेलिंग आलं, बरोबर? तर म्हणजे आपला जो दिलेला जे काही ॲस्ट्रो लेवल्स होत्या, बँक निफ्टीनं सुद्धा त्याला परफेक्ट आपल्याला
रिस्पेक्ट दिलेला बघायला मिळतोय. आणि असं 90 ते 95% वेळा आपल्याला आतापर्यंत झालेलं देखील माहिती आहे. बरोबर, इथून पुढे होईल की नाही आपल्याला माहित नाही, पण आतापर्यंत तरी या पद्धतीनं आपल्याला आपलं विश्लेषण बरोबर घेताना दिसलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. काय झालं, खाली जाताना टार्गेट कुठली होती? आता काल हा आपल्याला इथे रेजिस्टन्स घेतलाच गेला नव्हता, त्यामुळे खालची टार्गेट देता येत नव्हती. जर काल इथून किंमत वर येऊन खाली येताना दिसत असती, तर मी तुम्हाला खालची टार्गेट सुद्धा दिली असती, जी आज मी तुम्हाला दिलेली आहेत. 54 आज इथे सांगतोय आता, दिलेली नाहीये. 54,030 हे पहिलं टार्गेट होतं. दुसरं टार्गेट होतं 53,715. तिसरं टार्गेट होतं 53,475. तुम्ही बघू शकता बँक निफ्टीमध्ये बरोबर तिसरं टार्गेटला टच झालंय आणि बाउन्स यायला सुरुवात झाली आहे. आता इथे खरा प्रश्न आहे, निफ्टीमध्ये अजून एकच टार्गेट आलंय, 2 टार्गेट अजून बाकी आहेत. बँक निफ्टीमध्ये 3ही टार्गेट आली आहेत. म्हणजे आता तसं बघायला गेलं तर दोन्हीही इंडेक्स जर एकमेकाला सिंक होऊन चालणार असतील, तर काय शक्यता आहे, जर बँक निफ्टी निफ्टीप्रमाणे चालायला लागली तर आणखीन खाली जाऊ शकते. म्हणजे मग डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला ह्या लेवलच्या खाली बनताना बघायला मिळू शकतो. बरोबर, कदाचित काय होईल, ह्या लेवलच्या खाली इथे जाईल डब्ल्यू पॅटर्न म्हणून मग तेजी व्हायला लागेल. पण जर बँक निफ्टीला निफ्टीनं फॉलो करायचं ठरवलं तर बँक निफ्टीमध्ये 3ही टार्गेट आलेली आहेत. त्यामुळे आहे इथूनच डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. आणि आहे इथून जरी डब्ल्यू पॅटर्न बनला, आता कुठूनही डब्ल्यू पॅटर्न बनला, जेव्हा डब्ल्यू पॅटर्न बनेल त्यानंतर आपल्याला तेजी होणार, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जोपर्यंत हा डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत हे सेलिंग कंटिन्यू होत राहणार. अधेमध्ये तुम्हाला असे बाउन्स बघायला मिळणार. मी तुम्हाला इथे दाखवतो बघा. काल क्लोजिंगला झाला, आज ओपनिंगच्या वेळेला झाला, हा बाउन्स आला. नंतर इथे बघू शकता साधारण तुम्हाला 10 सव्वा 10 10:30 नंतर तुम्हाला हा बाउन्स एक बघायला मिळाला. असे छोटे छोटे बाउन्स तुम्हाला बघायला मिळणार, पण किंमत कंटिन्यू खाली येताना दिसणार. ज्या क्षणी डब्ल्यू पॅटर्न बनेल त्या क्षणी मग तेजीची मुवमेंट सुरू होऊ शकते. तर अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला बँक निफ्टीमध्ये सुद्धा दिसायला लागलेलं आहे. बँक निफ्टीमध्ये तीनही खालची टार्गेट आलेली आहेत. त्यामुळे आता आपल्याला बघायचं आहे की बँक निफ्टी निफ्टीला घेऊन वर जाते का निफ्टी बँक निफ्टीला घेऊन खाली येते. कारण निफ्टीमध्ये अजून खाली यायला स्कोप आहे, बँक निफ्टीमध्ये आपल्याला तसा डायरेक्ट स्कोप संपलेला आहे आपल्या सिस्टीम नुसार. अर्थात याच्या खाली सुद्धा येऊ शकतं, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं उद्यासाठीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण सुद्धा करणार आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही गेलात तर सबस्क्राईब बटनच्या शेजारी आता तुम्हाला जॉईन बटन दिसत असेल. या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता. जर ही तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये आपण एकूण 4 ऑप्शन उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे ब्रॉन्झ, दुसरा आहे सिल्वर, तिसरा आहे गोल्ड आणि चौथा आहे प्लॅटिनम. ह्यापैकी सध्या गोल्ड आणि प्लॅटिनम ह्या दोनच ऑप्शन चालू आहेत. ब्रॉन्झ आणि सिल्वर आता लवकरच ह्याच आठवड्यात चालू होतील. बरोबर, पण तोपर्यंत जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही गोल्ड मेंबरशिप घेऊन सुरुवात करू शकता. या जॉईन बटनला क्लिक केल्यावर तुम्हाला गोल्ड मेंबरशिप मध्ये काय काय मिळू शकतं, काय काय फॅसिलिटीज उपलब्ध आहेत, या सर्व गोष्टीची माहिती तिथे दिलेली आहे. मात्र जर तुम्ही ह्यापूर्वी माझ्याकडून कुठलाही पेड कोर्स घेतला असेल, म्हणजे तुम्ही पेड कोर्सचे सदस्य असाल किंवा प्रीमियम ग्रुपचे मेंबर असाल, तर तुम्हाला आता लगेच कुठलीही यापैकी मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाहीये. सध्या काही काळासाठी आपल्याला गोल्ड मेंबरशिपचे सर्व अपडेट, ज्या सर्व पेड कोर्सचे सदस्य आहेत जुने आणि प्रीमियम ग्रुप मेंबर्स आहेत जुने, या सर्वांना गोल्ड मेंबर्सचे अपडेट आपला जो टेलिग्रामवर प्रीमियम ग्रुप आहे शेअर मार्केट मराठी प्रीमियम या नावानं, त्याच्यावर हे सर्व अपडेट तुम्हाला सध्या फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिले जात आहेत. जोपर्यंत आपल्याला हे अपडेट इथे दिले जात आहेत तोपर्यंत तुम्हाला ही मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही प्रीमियम ग्रुपवर जाऊन ते अपडेट्स चेक करू शकता. त्याचसोबत जर तुम्हाला आणखीन काहीही या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे 9405927989. या नंबरवर केवळ व्हॉट्सअप मेसेजद्वारे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती घेऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो नंबर आहे या नंबरवर
जर तुम्ही कॉल केला तर कॉल स्वीकारला जात नाही. साधा कॉल असेल, WhatsApp कॉल असेल, कॉल स्वीकारला जात नाही. तुम्हाला जी काही विचारायचं असेल ते तुम्ही मेसेज पाठवून विचारू शकता. तुम्हाला तिथे मेसेजवर WhatsApp मेसेजमध्ये रिप्लाय मिळेल. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती. आता आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेला इंडेक्स म्हणजे सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल कालच मी तुम्हाला ह्या लेवल्स दिलेल्या होत्या. पहिली लेवल होती 74,975, दुसरी लेवल होती 75,210, तिसरी लेवल जी होती ही 75,405 ची होती. आपण बघू शकता गॅप अप ओपन झालं, या दुसऱ्या लेवल पाशी ओपन झालं, वर जायला लागलं, तिसऱ्या लेवल पर्यंत जायला लागलं आणि रेजिस्टन्स आला. कारण कालच सांगितलं होतं ही जे वर जातंय हे ह्या झोन मध्ये येऊन त्यानंतर पुन्हा किंमत खाली जाऊ शकते. त्याची मग वेगवेगळे ऑप्शन सांगितले होते, पण ह्या झोन मधनं किंवा ह्या झोनच्या थोडंसं वर जाऊन ही किंमत खाली येऊ शकते असं सांगितलेलं होतं. परफेक्ट ह्या झोनचाच रेजिस्टन्स घेतला, किंमत खाली यायला लागली आणि असं करत करत आपल्याला पहिलं टार्गेट जे होतं 74,550चं ते बघायला मिळालं. तुम्ही बघू शकता 74,975च्या खाली आल्यानंतर 74,550चं टार्गेट म्हणजे जवळजवळ तुम्हाला इथे लक्षात येईल की 400 सव्वा 400 पॉईंटचं आपल्याला इथे टार्गेट बघायला मिळालं सेन्सेक्समध्ये. त्यानंतर किंमत आणखीनही खाली येत राहिली. दुसरं टार्गेट आलेलं नाही, जसं निफ्टीमध्ये आलेलं नाही. बँक निफ्टीमध्ये तिन्ही टार्गेट आली आहेत. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये फक्त पहिलं टार्गेट आलंय. दुसरं टार्गेट आहे 74,085, तिसरं टार्गेट आहे 73,735चं. आता आपल्याला बघायचं आहे की डब्ल्यू पॅटर्न सेन्सेक्समध्ये सुद्धा कुठे बनतोय. जिथे डब्ल्यू पॅटर्न बनेल तिथून मग तेजी चालू होईल आणि जोपर्यंत हा डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत हे जे सेलिंग आहे, घसरण आहे, ही घसरण अशीच चालू राहील अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला दिसायला लागलंय. अर्थात आता खूप मोठं सेलिंगची आशा आपण ठेवू शकत नाही. अर्थात त्यासाठी डब्ल्यू पॅटर्नची वाट बघावी लागेल. डब्ल्यू पॅटर्न बनत नाही तोपर्यंत मात्र हळूहळू का होईना किंवा वेगानं का होईना सेलिंग चालूच राहील अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला दिसतंय. डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर मात्र बाकीच्या दोन इंडेक्स प्रमाणे सेन्सेक्स मध्ये सुद्धा आपल्याला तेजी होताना, तेजीची मुवमेंट होताना बघायला मिळू शकते. हे झालं तीनही इंडेक्स मध्ये निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स उद्यासाठीचं केलेलं हे विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असेल, शंका असेल किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून तुम्ही अवश्य सांगू शकता. त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.